गोष्ट सांगू इच्छितो की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, प्रत्येक कारसेवकाने केलेलं त्यावेळेचं असणारं योगदान हे फार महत्वाचं आहे। प्रत्येक हिंदू मनामध्ये असं वाटत होतं की भव्य असं श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं पाहिजे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नामुळे हे साकार झालंय, ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही। आणि म्हणून आज हा संपूर्ण देशामध्येच नाही, विदेशामध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळ्या समाजांमधून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे 500 वर्षात घडलं नाही ते करून दाखवलं, म्हणून सर्व ठिकाणी त्यांचं अभिनंदन होत आहे। आणि आमच्यासारखे सर्व रामभक्त जे श्रीरामाला मानतात, हिंदू धर्म मानतात, त्यांना सर्वांना प्रचंड आनंद होतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये अयोध्यामध्ये भव्य असं श्रीरामाचं मंदिर 22 जानेवारीला हे त्या ठिकाणी उभं राहणार आहे। रामलल्ला तिथे प्रत्यक्षपणे तिथे आपल्याला सर्वांना लक्षात येत आहे की 22 जानेवारी हा संपूर्ण देशासाठी फार आनंदाचा असा क्षण आहे। प्रत्येक जण 22 जानेवारीची वर्षानुवर्ष वाट पाहतोय आणि डोंबिवली आणि डोंबिवली शहरामधील असणारे आम्ही सर्वजण विविध डोंबिवलीमधले गणपती मंदिर संस्थान असेल, गणपती मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सर्वच्या सर्व डोंबिवलीमधील असणाऱ्या सर्व संस्था त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आणि डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार म्हणून असणारे सर्व कलाकार या सर्वांनी मिळून असं ठरवलं की हा पूर्ण महिनाभर हा उत्सव साजरा केला गेला पाहिजे। आणि म्हणून काय काय करता येऊ शकतं, तर काही कलाकारांनी आम्हाला सांगितलं की आपण एक अशी प्रतिकृती तयार करावी आणि म्हणून मग ही भव्य अशी प्रतिकृती तयार करण्याचं काम गेली महिनाभर सुरू होतं। आज ती श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती आपण प्रत्यक्षात पाहतोय, ती त्यांनी उभारली। त्याचबरोबर इथे असणारे अनेक गीतकार कलाकार यांनी सर्वांनी ठरवलं की श्रीरामाचं आणि श्रीरामाची यशोगाथा आपल्याला स्वतःला एक डोंबिवलीमध्ये एक गाणं आपण स्वतः तयार करायला हवं। ते तयार करत असताना प्रत्येकाने त्यामध्ये रात्रंदिवस झटून त्यामध्ये जे जे आवश्यक आहे ते सर्वच्या सर्व जेवढे एफर्ट्स टाकता येत होते तेवढे सर्वच्या सर्व एफर्ट्स टाकलेत। यानंतरच्या काळामध्ये मला माहीत आहे की 18, 19, 20, 21 या दिवसामध्ये याच मैदानामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला गीत रामायण जे आहे ते गीत रामायणाचा सुद्धा गेली अनेक वर्ष गीत रामायण या ठिकाणी डोंबिवलीमध्ये नेहमीच सादर केलं